नमस्कार माझे मित्र मैत्रिणींनो, मी आहे आरती आणि आपण यूट्यूब चॅनल बघत आहात. नर्सिंग ऑफिसर आरती यूट्यूब चॅनल बघत आहेत. तर आज आपण एक नवीन वॅकेन्सी बघणार आहे. नवीन अपडेट आलेले आहे. नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी वॅकेन्सी निघालेली आहे. म्हणजे ही NHMच्या थ्रू आहे वॅकेन्सी, राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान. तर आपण ह्याच्यामध्ये वॅकेन्सी किती आहेत आपण ही बघूयात. ह्याच्यामध्ये नाही का 15व्या वेतनानुसार शहरामध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र चालू करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये ही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आहे. मानधन वगैरे आपलं जे त्यांनी सांगणार आहे त्याच्यावरच असणार आहे आपला पेमेंट. आणि स्टाफ नर्सची जागा आहे ह्या ठिकाणी. आणि जे पात्र उमेदवार आहे ते अर्ज करू शकतात ह्याच्यासाठी. आणि हे नाही का आपल्याला ऑफलाईन करायचं आहे. ह्या ॲड्रेसवरती आपल्याला ऑफलाईन पाठवायचं आहे त्यांना. त्यांनी याच्यामध्ये डेट दिलेली आहे. स्टार्टिंग डेट आहे त्यांची 19/6/2026 स्टार्टिंग डेट आहे. आणि क्लोजिंग डेट आहे त्याच्यामध्ये 3/7/2026 पर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता ह्याच्यामध्ये. आणि ऑफलाईन आहे त्याच्यामुळे सुट्टीचा वार बघून तुम्ही हे ॲप्लिकेशन पाठवावे. तर आपण बघूयात आता त्याच्यामध्ये आपल्याला काय काय सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये पद आहेत स्टाफ नर्स, म्हणजे स्त्रीसाठी आहेत. मेल आणि फिमेल दोघांसाठी आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपली 12वी जे उत्तीर्ण पाहिजे. आणि जनरल मिडवायफरीचा म्हणजे ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे आपण GNM वाले पण अप्लाय करू शकतो. आणि BSc नर्सिंग ज्यांची झाली ते पण अप्लाय करू शकतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं नोंदणी पाहिजे. म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन जे असतं ते झालेलं पाहिजे. आणि रिन्युअलसुद्धा असेल तर रिन्युअलही केलेलं पाहिजे. ह्याच्यामध्ये वयाची अट सांगितलेली आहे त्यांनी. राखीवसाठी नाही का 38 वय सांगितले. आणि राखीव वर्ग जे प्रवर्ग आहे त्यांना नाही का 43 वय सांगितलेलं आहे. मानधन याच्यामध्ये फिक्स आहे 20,000. ह्या ठिकाणी कॅटेगरी करून दिलेलं आहे. फिमेलसाठी 16 जागा आहेत आणि मेलसाठी 2 जागा आहेत. ह्या ठिकाणी जागा चांगले येतं. आणि ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी 15व्या आयुक्तानुसार त्यांनी सांगितलेलं आहे आरोग्यवर्धिनी केंद्र नवीन मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ओपन करण्यामध्ये आलेलं आहे. तर आपण ही वेबसाईट आहे nmmc.government.in. ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पदे किती आहेत हेही चेक करू शकता. त्याच्यानंतर नाही का त्यांनी काही अटी वगैरे सांगितलेले आहे. अर्ज कसा करावे हे सांगितलेलं आहे. आपल्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरायचं आहे. तर 6 महिन्याच्या कालावधीकरिता आपण पहिला अप्लाय करायचं आहे त्यांना. त्याच्यानंतर नाही का अर्जामध्ये जर विवाह कालावधी जी आहे त्यांनी दिलेली मुदत त्याच्यानुसार आपण नमुना साजरा करायचा आहे. त्याच्यामध्ये यामध्ये तारीख तर सांगितले मी 19/6/2026 तारीख आहे स्टार्टिंग. आणि एंड डेट आहे लास्ट डेट 3/7/2026 इथपर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये वयाची अटसुद्धा मी सांगितली 25 एप्रिल 2016 पासून जे शासनाचा नियम आहे त्यांचा जो निर्णय आहे त्याच्यानंतर आपण अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याच्या आधी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. ते सूचना आपण बघूयात. ह्याच्यामध्ये उमेदवाराचे स्वतःचे नाव पूर्ण माध्यमिक शाळेच्या प्रमाणपत्रानुसार असलेले पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. अर्जासोबत माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र जोडावेत. माध्यमिक शाळेचे जे प्रमाणपत्र आहेत त्याची तारीख जन्मतारीख नेमवलेली आहे का हे आपण बघून पाठवावे. त्याच्यानंतर आपल्याला वय दिवस महिना हे आपण कॅल्क्युलेशन करून अर्ज भरायला पाहिजे. अर्जाचं आपलं लिंक जे आहे मेल फिमेल लिंक ते व्यवस्थित भरायचं आहे. ह्या ठिकाणी विवाह झालेला असेल तर विवाहाचा जो आपलं मॅरेज सर्टिफिकेट असेल ते आपण जोडायचं आहे. त्याच्यानंतर डॉमिजनल सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण जो राहतो त्या ठिकाणचा कायमस्वरूपीचा पत्ता जो आहे तो प्रॉपर पत्ता टाकायचे. ईमेल ID आणि आपला मोबाईल नंबर चालू असलेला तो व्यवस्थित करायचा आहे. या ठिकाणी उमेदवारांची यादीप्रमाणे त्याला सांगण्यात येईल. चेकलिस्ट वगैरे काही लागल्यावरती आपली मेरिट लिस्ट त्याला ईमेल ID आणि मोबाईलवरती पडण्यात येईल. पात्राची यादी पण त्यांना कळवण्यात येईल त्याच्यानुसार. आणि ह्या वेबसाईटवरती आपल्याला पात्र अपात्राची यादी टाकण्यात येणार आहे पुढील काळामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी नाही का शिक्षणाचं काही सांगितलेलं आहे. याच्यामध्ये शैक्षणिकचं नाही का त्यांनी म्हणजे जे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे रिन्युअलचं तेच व्यवस्थित भरायचं आहे. अंतिम वर्षाचे जे आपल्या टक्केवारी आहेत ते ग्रेड्स व्यवस्थित टाकायचे आहे त्या ठिकाणी. जर शासकीय आपल्याला काही कुठे अनुभव असेल जॉबचा वगैरे तर तो जॉबचा अनुभवाचं ते ठिकाणी आपण नोंदणी करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपलं कुठं खाजगी प्रायव्हेटमध्ये आपण जॉब केलेला आहे
तर कोणतं हॉस्पिटलला केलं आहे, किती कालावधीपर्यंत केलं आहे, ते सगळं व्यवस्थित नोंदणी करायचं आहे या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी जर तुमचं MSCIT वगैरे झालं असेल तर त्याचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. लहान कुटुंब असेल तर लेकरं असतील 2 लेकरांपेक्षा जास्त वगैरे हयात असेल तर त्यांची नोंदणी करायची आहे असं त्यांना सांगितण्यात आलेलं आहे. आणि 2 मुलांपेक्षा जास्त मुलं असेल तर हे अर्ज पात्र ठरत नाही असं कळवण्यात आलेलं आहे या ठिकाणी. उमेदवारांनी त्यांचा फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थित करायचा आहे. निवडण्याची प्रक्रियामध्ये स्टाफ नर्स पदाकरिता कोणकोणत्या पद्धतीनुसार उमेदवारांना निवडणूक करण्यात येणार आहे त्या ठिकाणी. आणि आता आपण याच्यामध्ये बघूयात की आपलं डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते आवश्यक ते डॉक्युमेंट बघूया डायरेक्ट. या ठिकाणी वयाचा पुरावा पाहिजे 10वीचा. शिक्षणात आपण आपले जे आहे डॉक्युमेंट मार्कशीट वगैरे ते द्यायचे आहेत. काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन द्यायचं आहे. कुठे खाजगी प्रायव्हेटचा कुठला अनुभव असेल आपल्याला गव्हर्नमेंटचा वगैरे तर त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जोडायचं आहे. राखीव प्रमाणपत्र आहे ते जोडवायचं. डॉमिसाईल सर्टिफिकेट जोडायचं. नॉन क्रिमिनल आधार कार्ड हे डॉक्युमेंट आपल्याला अटॅच करायचं आहे. आणि पॅन कार्ड सध्याचा करंटली फोटो टाकायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायचा आहे. विवाह झाला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी विवाहाची नोंदणी आणि त्याचं मॅरेज सर्टिफिकेट द्यायचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. आणि हमीपत्रसुद्धा आपल्याला फिलअप करायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर आपण बघणार आहोत अर्ज कसा आहे आणि अर्ज कसं भरायचं आहे. या ठिकाणी फोटो लावायचा आहे. ह्या ठिकाणी आपल्या पदाचं नाव लिहायचं आहे. कोणत्या पदासाठी आपण अर्ज करतो आहे स्टाफ नर्स म्हणून. या ठिकाणी आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे. इथे ॲड्रेस लिहायचा आहे. मोबाईल नंबर 2 टाकायचे आहेत. एखादा जर बंद असेल तर एखादा चालू ठेवेल असं मोबाईल नंबर आपले दोन्ही पण चालू असलेले मोबाईल नंबर टाकायचे आहेत. जन्मतारीख आपल्याला 19/6/2026 या दिवशी जे कॅल्क्युलेशन येईल ते कॅल्क्युलेशन ह्या ठिकाणी टाकायचं आहे. राष्ट्रवादी काय आहे आपण ते टाकायचं आहे. विवाह झाला आहे नाही झालं आहे ह्या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर ह्या ठिकाणी अर्जदार महाराष्ट्रामध्ये राहता की नाही हे टाकायचं आहे. जातीचा प्रमाणपत्र आहे का नाही, प्रवर्ग म्हणजे SC कॅटेगरी, OBC, ओपन हे टाकायचं आहे. या ठिकाणी आपली ईमेल ID टाकायची आहे व्यवस्थित. आणि आपण कोणत्या जातीमध्ये मोडतो ह्या ठिकाणी टिक करायचं आहे. आणि याच्यानंतर आपण आपलं शिक्षण काय काय झालेले ह्या ठिकाणी टाकायचे. उत्तीर्ण केलेली परीक्षा आपण, विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण झालेले वर्ग, अंतिम वर्षाचे गुण, एकूण गुण किती आहेत, अंतिम वर्षाचे मिळालेले गुण किती आहेत आणि टक्केवारी ह्या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचं ते आपल्याला डिटेल्स भरायचे आहेत. ह्या ठिकाणी हॉस्पिटलचे नाव वगैरे नंतर हे संस्थेचे प्रकार, शासकीय का खाजगी आहे ते, कालावधी कुठून कुठपर्यंत आहेत आणि एकूण वर्ष किती झाले ते भरायचे. आणि आपल्याला भाषा कोणत्या येतात बोलायला लिहायला ते लिहायचे. मराठी, हिंदी, इंग्लिश हे सगळ्यांना राईट करायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे तर आपण या ठिकाणी आपल्याला कोणती कारवाई चालू आहे का नाही ते हो की नाही म्हणून ते लिहायचं आहे. अर्जासोबत आपण कोणते डॉक्युमेंट जोडणार आहे त्या ह्या ठिकाणी सिक्वेन्सनुसार आपण फिलअप करायचे. जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर आपलं डॉमिसाईल कास्ट सर्टिफिकेट, नंतर JNMचे मार्कशीट्स, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट असे इथे लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला नाही का आपण ही सर्व माहिती खरी भरलेली आहे हे त्यांना सांगायचं या ठिकाणी. नाहीतर ही खोटी माहिती जर ठरली असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला काही कारवाई करणार आहेत ते. त्याच्यामुळे शक्यतो जी आपली ओरिजिनल माहिती आहे ती ह्या फॉर्ममध्ये फिलअप करावी. त्यानंतर आपलं ठिकाण आणि दिनांक ह्या ठिकाणी फिलअप करायचे. आणि ह्या ठिकाणी आपलं नाव पूर्ण लिहायचे आणि सिग्नेचर करायचे आहे. असे ह्या ठिकाणी एवढं सिग्नेचर करायचं आहे फिलअप. त्यानंतर आपल्याला प्रतिज्ञापत्र पण लिहायचं आहे लहान कुटुंबाचं. ह्या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे, पूर्ण वय, आणि त्या ठिकाणी आपण ॲड्रेस आपला राहायचा तो लिहायचं आहे. तर लेकरांचं म्हणजे मी या पदासाठी अर्ज करते म्हणजे आपलं कोणतं पद आहे ते लिहायचं आहे. आपल्याला लेकरं किती आहेत, बाळ किती आहेत, चाइल्डची ते आकडा लिहायचा आपल्याला. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला ठिकाण लिहायचं आहे आपलं, कुठे राहतो, काय राहतो, दिनांक आणि आपली सिग्नेचर आणि नाव ह्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. ही आहे आपली आजची व्हॅकन्सी. नवी मुंबई महानगरपालिकेची ही व्हॅकन्सी निघालेली आहे. तर ही सर्वांनी ही व्हॅकन्सी भरण्यात यावी. आणि याची लास्ट डेट आहे, परत एकदा सांगते मी, स्टार्टिंगची डेट आहे याची 19/6/2026 सुरू झालेत फॉर्म. ते आपले 3/7/2026 फॉर्म राहणार आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर हे फॉर्म फिलअप करावे अशी इच्छा.
असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.